भारतातल्या शास्त्रज्ञांनी, भारतातल्या तंत्रज्ञानाने, भारतातल्या अधिकाऱ्यांनी, भारतातल्या मजुरांनी भारतीय साहित्य वापरून जगातलं सर्वात मोठं संशोधन केंद्र उभं केलंय की आजही त्याचे जवळपास 50% जास्त वापर परदेशातले शास्त्रज्ञ इन्क्लुडिंग नासा, इरा सारख्या संस्था करतायत आणि ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर भाभांनी 4 शास्त्रज्ञांना परदेशातनं बोलवलं होतं. त्याच्यामध्ये NGK मेनन आहेत, MR कुंडू आहेत, TN कृष्णन आणि प्रोफेसर गोविंद स्वरूप. तर GMRT हा प्रकल्प नेमका काय आहे? ही रेडिओ लहरी ग्रहण करून त्याच्यावरती प्रक्रिया करून मग ज्या आपल्याला एक प्रतिमा मिळतात ब्रह्मांडातल्या त्याचा अभ्यास करणारी एक वेगळी रेडिओ खगोलशास्त्राची रेडिओ दुर्बीण आहे आणि ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण. सर, जुन्नरमधलं खोडद हेच ठिकाण का निवडलं गेलं? तुम्ही जर का जुन्नरच्या भागाचा अभ्यास केला तर जुन्नर तालुक्यातल्या अनेक टेकड्यांनी वेढलेला तालुका आहे. कमी प्रमाणात पाऊस पडतो, बर्फ शक्यतो पडत नाही आणि इतक्या आर्थिक बाबींचा विचार करून इतक्या उच्च दर्जाचं काहीतरी बनवणं हे खूप अवघड असतं, पण आपल्या शास्त्रज्ञांनी ते करून दाखवलंय. पण जागतिक दर्जाचं संशोधन, त्याच्या रिसर्च पेपर्स आणि त्या लेवलचे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आज आपल्याकडे GMRT आहेत. विज्ञानाकडे मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आता सगळ्या ज्या गोष्टी आपण म्हणतो AI वगैरे, मुलांना प्रत्येक वेळी सगळं म्हणतात की विज्ञानाने काय दिलं. जर का त्यांनी खूप छानपैकी अभ्यास केला तर AIचा पायच गणित आणि भौतिकशास्त्र आहे. ते जर का त्यांनी केलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर का भारतामध्ये वाढला तर अनेक अशा समस्या आहेत की त्या आपल्याला विज्ञानाच्या दृष्टीने GMRT असेच एक त्यातनं वरती आलेला एक प्रकल्प आहे की जो जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नावलौकिक आहे. नमस्कार, मी श्रेया राजेश खांडगे. जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. GMRT म्हणजेच जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. अगदी साध्या भाषेत म्हणायचं तर मोठी रेडिओ दुर्बीण. आपल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जवळील खोडद या गावामध्ये उभारलेला हा प्रकल्प. या प्रकल्पामुळे खोडद या गावाला अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळालेली आहे. अनेक देशांमधून संशोधक इथे येऊन संशोधन करतात. पण हा प्रकल्प नेमका काय आहे? चला तर मग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर JK सोळंकी सर. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये. सर, आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी डॉक्टर JK सोळंकी, GMRT NCRA या संस्थेमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, याचबरोबर अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना विज्ञान प्रसार अधिकारी म्हणून गेली 24 वर्ष काम करत आहे. प्रामुख्यानं GMRT ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण असली आणि त्याबद्दल फक्त पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील लोकांना तसेच देशातील लोकांना ती माहिती व्हावी, ती सोप्या भाषेत जावी, याच्यासाठी मी गेली अनेक वर्ष काम करतोय. अनेक वैज्ञानिक उपक्रम GMRTमध्ये राबवतोय, अनेक प्रशासकीय उपक्रम मी माझ्या देणे समाजाच्या या माध्यमातून राबवत आहे. तर सर, आता आपण आपल्या GMRT या विषयाकडे वळूयात. तर GMRT हा प्रकल्प नेमका काय आहे? तर GMRT त्याचा लॉंग फॉर्म जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे. ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. केंद्र सरकारच्या टाटा मूलभूत संशोधन संस्था, जी अणुऊर्जा खात्यांतर्गत संस्था मुंबई येथे कार्यरत आहे, त्या संस्थेचं एक केंद्र पुण्यामध्ये नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र, या केंद्रामार्फत ही GMRT उभारली गेली 1986 ते 1992 पर्यंत आणि ही आजही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. या प्रकल्पाबद्दल सांगायचं असेल तर अनेक प्रेक्षकांना किंवा त्यांना प्रश्न पडतो की ही रेडिओ दुर्बीण आणि आपण पाहतो ती दुर्बीण नेमकी काय फरक आहे. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की दुर्बीण सांगण्या अगोदर की पाहणे म्हणजे काय. तर आपण जेव्हा एखादी वस्तू पाहतो तेव्हा आपले डोळे आहेत, ती वस्तू आहेत, परंतु जोपर्यंत प्रकाशाचं परिवर्तन होत नाही तोपर्यंत कुठल्याही सजीवाला कुठलीही वस्तू दिसत नाही. आणि मग जर का आपल्याला ही बघायची असेल तर ते जे प्रकाश आहे तो प्रकाश नेमका काय आहे, तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या भौतिकशास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा जो पट्टा आहे की ह्या ब्रह्मांडातनं अनेक वेगवेगळ्या प्रकारची प्रकाश किरणं पृथ्वी तलावरती येतात.
मग त्याचा अभ्यास करण्यासाठी जे शास्त्र आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा त्याच्यात अनेक प्रकाश किरणांचा समावेश आहे. त्यातलं माणसाच्या डोळ्याला दिसणारा एक जो प्रकाश आहे तो दृश्य स्वरूपाचा प्रकाश म्हणूया किंवा इंग्लिशमध्ये ऑप्टिकल लाईट्स म्हणूया, तो खूप छोट्या प्रमाणात पृथ्वीवरती येतो. दुसरा आणखीन एक प्रकाश आपल्या ब्रह्मांडातल्या अनेक घटकाकडनं येतो, त्या रेडिओ लहरीच्या माध्यमातून येतो. आणि बाकीचे सगळे जे प्रकाश किरण आहेत, मग त्यात क्षकिरण आहेत, UV आहेत, इन्फ्रारेड आहेत, कॉस्मिक रेज आहेत, अल्फा बीटा गॅमा प्लाझ्मा, अशा अनेक किरण आहेत. ते आपल्या मनुष्य जीवनाच्या किंवा सजीवांच्या दृष्टीने हानिकारक म्हणून पृथ्वीच्या वरचे जे कवच आपले आहेत त्या आयनोस्फिअरपासून त्याचं ते संरक्षण करतात आणि ते आपल्यापर्यंत पोचत नाही. आणि मग शास्त्रज्ञांना काय की जर आपल्याला दृश्य स्वरूपाच्या दुर्बिणी करण्यासाठी काय की जेव्हा डोळ्यांच्या पलीकडे आपल्याला बघायचं असतं तर तेव्हा एक गोष्ट आपल्याला ती मोठी करायची, ज्याला आपण मॅग्निफाय म्हणतो. दुर्बीण म्हणजे मॅग्निफायरच असतं. एक प्रकारे तुमच्या एक छोटी गोष्ट आहे ती मोठी करून दाखवतं किंवा एखादी लांबची जी वस्तू आहे ती जवळ आणून आपल्याला दाखवतं, तर याला आपण दुर्बीण म्हणूया. GMRT ही रेडिओ लहरी ग्रहण करून त्याच्यावरती प्रक्रिया करून मग ज्या आपल्याला एक प्रतिमा मिळतात ब्रह्मांडातल्या, त्याचा अभ्यास करणारी एक वेगळी रेडिओ खगोलशास्त्रातली रेडिओ दुर्बीण आहे. आणि ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. तर सर, जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण ही आपल्या जुन्नर तालुक्यात आहे. तर ह्या प्रकल्पाची सुरुवात कधी झाली सर, आणि याचे जनक कोण होते? हे खूप मोठी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे ना अभिमानास्पद गोष्ट आहे की मुळात ही संस्था टाटा मूलभूत संशोधन संस्था जी स्थापन झाली ती JRD टाटांचं जे ट्रस्ट होतं त्याच्या माध्यमातून डॉक्टर होमी भाभा जेव्हा परदेशातनं भारतात आले की काय करण्यासाठी आले. आणि गमतीशीर बाब अशी आहे की डॉक्टर भाभा हे खूप श्रीमंत घराण्यातले होते. डॉक्टर भाभांच्या त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मँचेस्टरला आणि केम्ब्रिजमध्ये एक टेक्स्टाईल इंजिनियर होण्यासाठी पाठवलं होतं. परंतु काही एका चांगल्या न्यूक्लिअर फिजिसिस्ट अशा अणुशास्त्रज्ञांच्या संपर्कात आले. घरच्यांना पत्र पाठवलं की तुमच्या इच्छेनुसार मी परदेशात शिक्षणासाठी आलो आहे, पण तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मी काही शिक्षण घेणार नाही, मी जरा वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतो आहे. आणि ते झालं की मी भारतात परत येईन. आणि मग ते अणुशास्त्रज्ञ म्हणले. भारतात आल्यानंतर त्यांनी थोडे दिवस बेंगलोरला संशोधन करत असताना त्यांच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या की भारताने का मागे राहावं, आपण खूप मोठं काहीतरी करू शकतो. आणि म्हणून त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे जेव्हा टाटांच्या सानिध्याने केलं आणि मग त्यांनी असं ठरवलं की भारतामधले जे शास्त्रज्ञ परदेशात गेलेले आहेत, का गेलेत तर भारतामध्ये प्रयोगशाळा नाही आहेत, संधी नाही आहेत, सुविधा नाही आहेत, अशा लोकांना आपण बोलूया आणि त्यांच्या माध्यमातून भारतामध्ये पुन्हा प्रगतशील संशोधन करूया. आता टाटा ट्रस्ट पैसे देत आहे, आपल्याला कमी जास्त पैसे लागत नाहीत, पण लोक पॅशन म्हणून आणि खूप आपल्याला आवड म्हणून येतील. आता मी फक्त आपल्या रेडिओ खगोलशास्त्राकडे वळतो, त्यांचे अनेक प्रकल्प आहेत. पण अशाच प्रकारे डॉक्टर भाभांनी 4 शास्त्रज्ञांना परदेशातनं बोलवलं होतं. त्याच्यामध्ये MGK मेनन आहेत, MR कुंडू आहेत, TN कृष्णन आणि प्रोफेसर गोविंद स्वरूप. आणि प्रोफेसर गोविंद स्वरूप एक चांगल्या पदावरती ते कॅलटेक युनिव्हर्सिटीमध्ये कामाला होते. त्यांना रेडिओ खगोलशास्त्रामध्ये खूप मोठं काम होतं. पण त्यांनी आल्यानंतर भारतामध्ये कुठल्या प्रकारचं त्या काळी 1955-56च्या काळी कोणतं शास्त्र संयुक्तिक असेल तर ते म्हटले मला रेडिओ खगोलशास्त्राची आवड आहे, आपण करू शकतो का. डॉक्टर भाभा म्हणाले आपल्याला असंच करायचं आहे की जे जग पण बघेल आपल्याकडे. आणि अशा दृष्टीने प्रोफेसर गोविंद स्वरूप भारतामध्ये आल्यानंतर रेडिओ खगोलशास्त्राची सुरुवात तेव्हा झाली. त्यापूर्वी बेंगलोरमध्ये काही ठिकाणी याचा अभ्यास सुरू झालेला होता. मग रेडिओ खगोलशास्त्राचे जनक भारतीय रेडिओ खगोल प्रोफेसर गोविंद स्वरूप भारतात आले आणि त्यांनी ह्या शास्त्राचा खूप मोठा आपल्या भारतामध्ये प्रवास सुरू केला. मग सर, जुन्नरमधलं खोडद हेच ठिकाण का निवडलं गेलं? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की हे संशोधन सुरू झालं की हे रेडिओ दुर्बीण कुठे उभारता येईल वगैरे, मग हे खोडदच गाव का? मग ह्या शास्त्राची सुरुवात करताना प्रोफेसर गोविंद स्वरूपांनी सुरुवातीला आपल्याकडे त्यांच्या ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञ मित्रांच्या मदतीनं काही डिशेस मागवल्या आणि सुरुवातीला मुंबईमध्ये कल्याणच्या टेकडीवरती ह्या दुर्बिणी उभ्या केल्या आणि त्याचा यशस्वी प्रयोग केला. त्याच्यानंतर प्रोफेसर स्वरूपांनी त्याच्यापेक्षा एक मोठं स्वप्न बघितलं आणि हा सगळा ग्रुप
ज्याला रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ग्रुप म्हणतं, हा उटीला गेला तामिळनाडूमध्ये आणि त्यांनी पृथ्वी ज्या अंशात कललेली आहे त्या अंशाचा एक डोंगर निलगिरी पर्वतरांगामध्ये शोधला आणि तिथे आजची सुद्धा जगातली सर्वात लांब असलेली 530 मीटर बाय 30 मीटरची सिलेंड्रिकल रेडिओ दुर्बीण उभी केली आणि आपल्या जगाला दाखवून दिलं की भारतामध्ये रेडिओ खगोलशास्त्रात खूप मोठं संशोधन केलं. हा काळ होता साधारणपणे 1967 ते 1975-76 इथपर्यंत आणि खूप मोठ्या उत्कृष्ट ती आजही रेडिओ दुर्बीण कार्यरत आहे. परंतु त्याच्यानंतर गोविंद स्वरूपांनी वेगळं काहीतरी करूया आणि जगातल्या शास्त्रज्ञांना आपण आकर्षित करूया का असं स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नाचं नाव GMRT. 1984 साली हा प्रकल्प भारत सरकारच्या तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी मंजूर केला. पण आता तो प्रकल्प उभा करायचा काय, तत्पूर्वी एक थोडीशी असे की किती मोठी रेडिओ दुर्बीण आवश्यक असते शास्त्रज्ञांना. तर त्या काळी शास्त्रज्ञांचं अशी गरज होती की एकच डिश अँटेना जर का 25 किलोमीटर डायमीटर, तिचा व्यास 25 किलोमीटर असेल, तेवढी असेल तर त्यांनी चांगलं संशोधन करता येईल अशा प्रकारची त्यांची गरज होती. पण मग एवढी मोठी जागा, एवढं मोठं ते यांत्रिक मशीन ते शक्य नाही आहे. पण याच्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये एक प्रिन्सिपल आहे की आपण ह्याच्या छोट्या छोट्या संरचना करून एक मोठी रेडिओ दुर्बीण निर्माण करू शकतो. हे प्रोफेसर गोविंद स्वरूपांसारख्या अनेक विदेशातल्या शास्त्रज्ञांना पण माहीत होतं. मग भारतामध्ये अशी रेडिओ दुर्बीण उभी करायची असेल तर एवढी मोठी करता येणार नाही. पण मग 50-55 हजार किलोमीटरचा सर्वे केला, त्याची निरीक्षण केली आणि इंदोर, दौंड, पुणे, कर्नाटकामध्ये नंतर सगळ्यात विचार केल्यानंतर एक खोडदची जागा निवडण्यात आली. कारण काय की आपल्याला खोडदची जागा का निवडण्यात आली तर ह्या जेव्हा रेडिओ दुर्बिणी असतात ना, ह्यांना बाकीचा जो रेडिओच्या लहरींचा इंटरफरन्स म्हणतो आपण किंवा तो अडथळा आहे तो नसावा. एक प्रकारे रेडिओ पोल्युशन नसावं. त्याचबरोबर ती सरकारने, महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये खूप मोठी मोलाची मदत केली की ती जागा जुन्नर तालुक्यामध्ये खोडद या गावाजवळ उपलब्ध होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाने ती देऊ केली. आता ह्याच्यातले जे वैज्ञानिक कारण आहेत की का रेडिओ दुर्बिणीला तिथे आहेत, तर तुम्ही जर का जुन्नरच्या भागाचा अभ्यास केला तर जुन्नर तालुक्यातल्या अनेक टेकड्यांनी वेढलेला तालुका आहे. कमी प्रमाणात पाऊस पडतो, बर्फ शक्यतो पडत नाही आणि रेडिओ लहरीचं तिथे काही नाही. आणि महाराष्ट्र शासनाने तो नो इंडस्ट्रियल झोन म्हणून जाहीर केला कारण रेडिओला अडथळे त्याच्यामुळे येतात. ह्या सगळ्यांनी मग नंतर तिथे ते आपण खोडद हे ठिकाण निवडलं. तर आता तुम्ही म्हणाला की एका वेगळ्या पद्धतीची याची रचना आहे किंवा जसं मी ऐकलंय की वाय ह्या आकारामध्ये या रेडिओ दुर्बिणी आपण स्थापिल्या आहेत किंवा प्लेस केलेल्या आहेत. तर मग वाय आकाराचं नेमकं हे काय आहे महत्त्व? आता मी सांगितलं की रेडिओ खगोलशास्त्रज्ञांची जी गरज होती ती त्यांना एकच रेडिओ जर का दुर्बीण तुम्ही 25 किलोमीटर व्यासाची दिली असती तर त्यांना ती आवश्यक आहे. कारण जेवढा मोठा कॅमेरा तेवढे चांगली प्रतिमा, हा सेम कन्सेप्ट रेडिओ दुर्बिणीत. पण ती तुम्हाला कुठल्याही शास्त्रीयदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या बांधणं शक्य नाही. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाला नाही. मग इंटरफेरोमेट्री प्रिन्सिपल आपल्याकडे आहे की काय केलं प्रोफेसर गोविंद स्वरूपांनी, आपण आता डायरेक्ट त्याच्यावरती आहे की त्या खोडद या ठिकाणी जागेवरती शेतजमिनीवरती एक 25 किलोमीटरचं काल्पनिक वर्तुळ काढलं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अँटेना किंवा डिश आपण कशा उभ्या करू शकतो आणि जेवढे पैसे शासनाने दिलेत तेवढ्या पैशातच जास्त कशा उभ्या करू अशा दृष्टीने असा विचार केला. आणि त्या वर्तुळामध्ये 30 अँटेना वाय आकारामध्ये 25 किलोमीटरच्या व्यासामध्ये त्या उभ्या केल्या. आता याचा अर्थ असा आहे की ह्या 30 अँटेना का करायच्यात, तर तुम्हाला सगळे एक मोठी रेडिओ दुर्बीण हवी आहे पण आता ती शक्य नाही आर्थिकदृष्ट्या, त्याचबरोबर ती यांत्रिकदृष्ट्या. मग ह्या 30 अँटेना जेव्हा पृथ्वी फिरते तेव्हा ती फक्त अशी फिरत नाही, ती अशी फिरते आणि मग ह्या सगळ्याच्या सगळ्या 30 अँटेना एक एक आकारामध्ये आकाशाचं स्कॅनिंग करतात, त्या आकाशाचं मॅपिंग करतात आणि मग तुम्ही प्रत्येक अँटेनावरची ह्या वाय आकाराचं, कारण तुमच्याकडे तेवढेच पैसे आहेत म्हणजे विथ मिनिमम रिसोर्सेस ऑप्टिमम युटिलायझेशन. आणि म्हणून ही वाय आकाराची रचना जगामध्ये फक्त भारतातच नाही आहे तर कोणी टी आकाराचं, कोणी लिनियर, अशा अनेक प्रकारच्या करतात आणि ही रचना आहे. तर त्यात एक GMRTचं मी सांगेल तुम्हाला, पण हा वाय आकार त्याच्यामुळे आहे. तर आता अपग्रेडेड GMRT याच्याबद्दल मी ऐकलंय, तर हे नक्की काय? आता मुळात आपण GMRTचे जे रचना आहे ते एक अँटेना 45 मीटर व्यास आहे, 40 मीटर उंची आहे, सिमेंटचा कॉन्क्रीट टॉवर जो 15 मीटरचा आहे त्याच्यावरती 110 टन वजनाची अँटेना आहे.
तर हे सगळ्यात महत्त्वाचं की हे फक्त वैज्ञानिकदृष्ट्या चॅलेंज नाही आहे, ते इंजिनिअरिंगदृष्ट्या चॅलेंज आहे. कारण मुळात आणखीन अनेक गोष्टी आहेत की आपल्याला त्याचं घेतलं पाहिजे. अवकाशामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत ना, हा सगळा आपल्यासाठी भूतकाळ आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल सूर्य मला दिसतोय आत्ता, पण तो 8 मिनिट 7 सेकंदापूर्वीचा, चंद्र 1.25 सेकंदापूर्वीचा, गुरु 1 तासापूर्वीचा, शनी 1.5 तासापूर्वीचा, आणि जो ध्रुव तारा तुम्ही आज बघत असता तो 300 वर्षापूर्वीचा तुम्हाला आज दिसत असतो. पण ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की या लाखो वर्षापूर्वीच्या आज तुम्हाला दिसतात. याचा अर्थ जोपर्यंत तो प्रकाश आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्या पाहू शकत नाही. मग 1990 मग ह्या GMRT मध्ये तुम्ही जर का संरचना बघितली तर GMRT तुम्ही कधी व्हिज्युअल्स असाल तर त्याच्यामध्ये जी डिश अँटेना आहे आणि तुमच्या छतावरती जे टीव्हीची डिश अँटेना, त्याच्यामध्ये 2 मोठे फरक आहेत. एक छोटा आणि मोठ्या आकाराने. पण आपल्या टीव्हीची डिश अँटेना त्याचा जो सरफेस आहे तो खूप सॉलिड आहे आणि GMRTला ती मेश आहे. हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या प्रोफेसर गोविंद स्वरूपांना जे लो कॉस्ट डिझाईन करायचं होतं ते याच्यासाठीच करायचं होतं की आपल्या खोडच्या भागामध्ये त्या अँटेना टिकतील, त्या वाऱ्याच्या वेगाने पडणार नाहीत. म्हणून तुम्ही जर का GMRTच्या अँटेनाची रचना बघितली तर त्याला वरती स्टेनलेस स्टीलची जाळी आहे आणि तो एक प्रकारे आपला आरसा आहे. त्याच्यावरती रेडिओ लहरी आढळतात आणि त्या रेडिओ लहरी मग रिसिव्हरमध्ये ग्रहण केल्या जातात आणि प्रत्येक अँटेनाच्या तिथे खाली जो टॉवर आहे त्याच्यामध्ये काही यांत्रिक प्रणाली आहेत, त्या सिस्टीममध्ये ते सिग्नल घेणे आणि ते कंट्रोल रूमला पाठवणे असं काम करतात. मग हे 1990च्या दशकामध्ये जे तंत्रज्ञान भारतात अवेलेबल होतं, मी आणखीन एक खूप मोठं वाक्य आता तुम्हाला सांगेल. GMRT काय, भारतातल्या शास्त्रज्ञांनी, भारतातल्या तंत्रज्ञानाने, भारतातल्या अधिकाऱ्यांनी, भारतातल्या मजुरांनी भारतीय साहित्य वापरून जगातलं सर्वात मोठं संशोधन केंद्र उभं केलंय की आजही त्याचे जवळपास 50% जास्त वापर परदेशातले शास्त्रज्ञ इन्क्लुडिंग नासा, इरा सारख्या संस्था करतायत आणि ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग त्या काळी असणारं जे तंत्रज्ञान आहे, तुम्ही एक जगात 1 नंबर आहात आणि त्या तंत्रज्ञानावरती राहू शकत नाही, कारण अनेक इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये खूप टेक्नॉलॉजी चेंजेस झालेल्या आहेत. मग GMRT मागे का राहावं, म्हणून आपल्याला जेव्हा 2012मध्ये याच्याबद्दल प्रश्न निर्माण झाला की आपल्या संशोधनामध्ये आता आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये अँटेना आपण बदलू शकत नाही, त्याचं स्ट्रक्चर चेंज करू शकत नाही. पण मग आपल्याकडे 3 गोष्टी झाल्या की आपण सॉफ्टवेअरमध्ये आपले स्वतःच इंजिनियर्सनी आणि कम्प्युटर सायन्समधल्या लोकांनी ते सॉफ्टवेअर डिझाईन केलं. इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या सिस्टम चेंज केल्या. पहिलं आपल्या नॅनो टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टी ज्या हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्स होतं, कोरिलेटर होतं, कार्ड सिस्टम आहे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर झाल्या. ह्या अनेक गोष्टी आपण ह्या GMRTमध्ये अपग्रेड केल्या. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण निरीक्षण करतो ना तेव्हा त्याला आपण इंग्लिशमध्ये एक बँडविड्थ मिळतो किंवा तुम्हाला कुठल्या पोकळीतनं तुम्ही बघता, तर ती त्यावेळेस खूप छोटी पोकळी होती, म्हणजे 32 मेगाहर्ट्झची आपण असं म्हणूया. पण आता आपण सिमलेस म्हणजे 400 मेगाहर्ट्झमध्ये बनवण्याची ते अपग्रेड केलं. आपण ऑप्टिकल फायबर वापरणारा जगातला पहिला देश आहे रेडिओ दुर्बिणीसाठी. जगातला पहिला देश आहे 1990 साली. तोपर्यंत जगातल्या कुठल्याही रेडिओ दुर्बिणींनी ऑप्टिकल फायबर केली नाही. म्हणजे इतके मोठे आपण जगाला दिलेले आहेत. त्यात ह्या अपग्रेडमुळे आजही पुन्हा जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आजच्या घडीला GMRT आहे. हे जे अपग्रेड आहे हे सगळं पुन्हा भारतीय बनावटीचं आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी, आमच्या GMRTचे तंत्रज्ञ अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारतचं GMRT गेले 30-35 वर्षापासून उत्तम उदाहरण आहे. सर, ही खरंच खूप अभिमानाची बाब आहे, कारण इतक्या आर्थिक बाबींचा विचार करून इतक्या उच्च दर्जाचं काहीतरी बनवणं हे खूप अवघड असतं, पण आपल्या शास्त्रज्ञांनी ते करून दाखवलंय. तर मला असाही प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत कोणती अशी महत्वाची निरीक्षणं ही GMRT मधून केली गेली आहेत आणि त्याच्यातली खूपच महत्वाची अशी कोणती आहेत? GMRT आतापर्यंत लाखो प्रकारच्या प्रतिमा, रेडिओ खगोलीय प्रतिमा आपण जगाला दिलेल्या आहेत. कारण हे सांगितलं की हे मूलभूत संशोधन असतं, हे फंडामेंटल सायन्स आहे आणि हे सगळ्या जगातल्या शास्त्रज्ञांसाठी खुलं असतं. जसं आपले शास्त्रज्ञ परदेशात जाऊन तिकडे संशोधन करतात, तसे परदेशातले आता मी म्हटलं की आपल्याकडे येतात. तर GMRTमध्ये जर का तुम्हाला डेटा सायन्सबद्दल माहिती असेल तर एका सेकंदाला 24 GB डाटा मिळतो. तो अवकाशातल्या घटकांकडनं येतो. आता इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा येतोय, त्यासाठी तुमच्याकडे रिलायबिलिटी आणि ॲश्युरन्स पाहिजे की एवढ्या अँटेना आपल्याकडे काम करणार आहेत. नाही तर लोकांचा समज असेल की भारतीय वस्तू ठीक, पण आपण ते जगाला सिद्ध केलं आहे की आपल्या GMRTमध्ये सगळ्या अँटेना व्यवस्थित काम करत आहेत. त्याच्यावरती येणारे निरीक्षणं आपण
छान प्रकारे मिळतोय, तो डेटा मिळतोय, त्यामुळे शास्त्रज्ञ खूप आहेत. मग ही जी निरीक्षण आहेत त्याच्या माध्यमातून कुठले शोध लागलेत, तर ज्या आपण आतापर्यंत पुस्तकातल्या प्रतिमा विज्ञानाच्या असतील किंवा भूगोलाच्या काही काही वेळा, तर सूर्य चंद्र हे सगळ्या, पण हे ब्रह्मांड खूप मोठं आहे. ब्रह्मांडाचा उगम आपल्या शास्त्रानुसार 13.76 अब्ज प्रकाश वर्षापूर्वी झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी बिग बँग थेरी किंवा आपण जे मांडतो थेरी, तिथला प्रकाश अजून पृथ्वी तलावरती आलेला नाही. मग आता सगळेजण काय करतायत की किती जवळ ब्रह्मांड निर्मितीपासून किती जवळचा प्रकाश आपल्याकडे येतोय, तर त्याची निरीक्षण चालू आहेत. पण अशा अनेक गोष्टी आहेत, मी म्हटलं तुम्हाला की ऑप्टिकलमध्ये किंवा दृश्य स्वरूपात दिसणारच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आहेत. मग GMRT मध्ये ताऱ्यांचा जन्म ते ताऱ्यांचा मृत्यू हा सगळा प्रवास अभ्यासला जातो. त्याच्यानंतर मृत्यूनंतर ताऱ्याचे होणारे प्रकार आहेत. मग क्वॅसर्स आहेत, डॉप्स आहेत, पल्सार्स आहेत आणि ब्लॅक होल आहेत. म्हणजे गंमत सांगतो की जेव्हा तारा एखादा मोठा होईल, तो साधारणपणे लाखो किलोमीटर व्यासाचा तारा असेल, तो जेव्हा मरतो त्याला आपण सुपरनोवा म्हणतो. तो मोठ्या प्रमाणात त्याचं बाहेरचं आवरण अवकाशात फेकलं जातं, पण त्याच्या केंद्रस्थानी न्यूट्रॉन स्टार असतात, तर ते एका ठराविक गुरुत्वाकर्षणामुळे आणि त्याच्या वैज्ञानिक शक्तीमुळे ते स्वतःभोवती फिरतात, न्यूट्रॉन तारे सुद्धा, आणि त्या प्रत्येक फिरण्यामागे एक आपल्याकडे पल्स देतात. आता हे ऑप्टिकलमध्ये दिसत नाही, आपल्याला दृश्य स्वरूपात दिसत नाही, पण रेडिओ दुर्बीण आपल्या इथे बसल्या बसल्या आपण हे सिग्नल घेतात. आणि GMRTने शोधलेला त्यातला एक पल्सार म्हणजे आपला 1 सेकंद, त्याचा 1000वा भाग म्हणजे मिली सेकंद. त्या प्रत्येक सेकंदाला एक रोटेशन घेऊन एक पल्स, म्हणजे पल्स रेडिएटिंग स्टार म्हणजे पल्सार. तर GMRT एका सेकंदात 1000 पल्सेस वेगळे मोजते, म्हणजे एक पीक मध्ये जागा, कारण रोटेशन असं एवढे. तर हे अशा अनेक पल्सार्स आहेत, क्वेसर्स आहेत, डॉप्स आहेत, अनेक आकाशगंगांचे विस्तृत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आकाशगंगा एकत्र, त्याला क्लस्टर ऑफ गॅलेक्सीज आहेत. आकाशगंगेमधलं हायड्रोजन वायूचं प्रमाण काय आहे, त्याचे परिणाम काय काय होत आहेत, विश्वावरती काय परिणाम होतील, विश्व प्रसारणासाठी काय परिणाम होतात, किती आकाशगंगेच्या केंद्रस्थानी ब्लॅक होल्स आहेत, सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल्स आहेत. हे सगळ्या संशोधनाबरोबर 2 असे मोठे शोध लागलेले GMRT माध्यमातून की हे रेडिओ लहरीसाठी निर्माण झालेली रेडिओ दुर्बीण आहे, परंतु गुरुत्वीय लहरींचा सुद्धा जो बॅकग्राऊंड आहे किंवा त्याचा मागोवा आपल्या GMRTने घेतला. आणि विशेष म्हणजे जे 2 संशोधन आहेत, पहिल्या संशोधनामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचा परिणाम आहे, पण दुसरं जे संशोधन आहे त्याच्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञ नाहीत, परदेशातल्या अनेक नामवंत शास्त्रज्ञांनी गुरुत्वीय लहरीचा शोध आपल्या GMRTच्या माध्यमातून लागलेला आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात संशोधन, जागतिक दर्जाचं संशोधन केंद्र तर आहेच, पण जागतिक दर्जाचं संशोधन, त्याच्या रिसर्च पेपर्स आणि त्या लेवलचे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आज आपल्याकडे GMRT आहेत. आणि म्हणून अनेक IITs किंवा मोठे मोठे विद्यार्थी आपल्याकडे PhD साठी हे संशोधन करण्यासाठी आकर्षित होतात. सर, आता तुम्ही बोलले की IIT मधली मुलं इकडे येतात, पण जर स्थानिक भागाचा आपण विचार केला तर मग तिथल्या मुलांना शिक्षण किंवा रोजगार ह्या बाबींचा जर विचार केला तर GMRT मध्ये कशा संधी मिळू शकतात? ह्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. आता पहिल्या प्रश्नाचं साधं उत्तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातले जवळपास 25 ते 30 ऑलरेडी आपल्या GMRT मध्ये काम करतायत वेगवेगळ्या खात्यामध्ये. मग ते टेक्निकलमध्ये असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतील किंवा ऑक्झिलरीमध्ये असतील. PhD साठी अजून आपल्याकडे GMRT तालुक्यातनं एक शास्त्रज्ञ यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत, त्याचा जो अभ्यास आहे, तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये जर का करिअर करायचं असेल, पर्टिक्युलरली रेडिओ खगोलशास्त्रामध्ये, तर तुमचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग असायला हवं. हा फंडामेंटल अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे त्या लेवलची कॉलेजेस असायला पाहिजेत. आणि मग काय होतं की रेडिओ खगोलशास्त्राचा अभ्यास, ज्यांचं मूळ भौतिकशास्त्र, मूळ गणितावरती म्हणजे त्यांचं वर्चस्व आहे किंवा त्याच्यात प्रगल्भता आहे, अशी मुलं आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या पास होऊन, त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ह्याच्यात जास्त स्कोप आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा अभ्यास केलेला असतो, त्यांचं स्पेक्ट्रल कम्युनिकेशन खूप छान असतं, ॲनालिसिस माहिती असतं, त्यामुळे ते रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि प्रोग्रामिंग त्या प्रकारे करू शकतात. अशा दोन्ही क्षेत्रामध्ये अशी गरज नाही की टिपिकल तुमच्याकडे ते एक शिक्षण असावं. मी म्हटलं की तुम्ही कुठलंही शिका, पण तुमच्याकडे भौतिकशास्त्र आणि गणित हे जर काय वर्चस्व असेल आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही परीक्षा देत, तर ते GMRT मध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ होण्याच्या अनेक संधी आहेत. परंतु मग जर समजा तंत्रज्ञ व्हायचं असेल, म्हणजे तुम्हाला अभियंता किंवा इंजिनियर व्हायचं असेल, तर अनेक आपल्या रिक्रुटमेंट्स आहेत की जिथे तुम्हाला BE इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, BTech आहेत, कम्प्युटर सायन्स आहे,
इलेक्ट्रिकल्स आहेत, सिव्हिल आहेत, अशा अनेक इंजिनिअरिंग, त्या ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर आहेत. GMRT तालुक्यात अनेक मी व्याख्यानं झालेत आणि त्या व्याख्यानाचं फलित असं आहे की आपल्याकडे 5-6 मी सहज आमचे अधिकारी सांगू शकतो की ह्या व्याख्यानात प्रेरित होऊन त्यांनी परीक्षा दिल्या आहेत आणि GMRTमध्ये कायमस्वरूपी कामाला लागलेले आहेत. आता असा विचार म्हणजे अनेक शास्त्रज्ञ आपल्या इकडे येतात, ते संशोधन करतात, पण असंही संशोधन होतं का की ज्याचा नागरिकांना फायदा होतो, किंवा आपला आता भारत देश असेल तर संरक्षण खातं असेल किंवा या सगळ्यांसाठी GMRTचा उपयोग होतो? आपण आता हे 2 प्रश्न आहेत तुमचे. एक सामान्य लोकांना ह्याचा फायदा काय आणि मग संरक्षणाच्या दृष्टीने याचा फायदा काय. आधी मी पहिल्यांदा संरक्षणाच्या दृष्टीने सांगतो की हे एक रेडिओ कम्युनिकेशन रिसिव्हर सिस्टम आहेत की आपल्याकडे आपलं जे संरक्षण खाते त्यांच्याकडे अशा अनेक यंत्रणा आहेत. पण जर यदा कदाचित शासनाने म्हणजे केंद्र सरकारने ठरवलं तर ते ह्याचा उपयोग करू शकतात, पण ते इतकं गोपनीय असेल की त्याच्याबद्दल आपण आता काही बोलू शकणार नाहीत आणि त्याच्यावरती सांगूही शकणार नाहीत. आता राहिला प्रश्न सामान्य माणसाचा, तर आपल्याला सामान्य म्हणजे जो शिकलाय तो टिकलाय ह्या उक्तीप्रमाणे जे विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये काय आहे, तर तुमच्याकडे आता इंजिनिअरिंग सिस्टममध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला आता वाव आहे. त्या सगळ्यांना तुम्हाला सामान्य लोकांना आपण देऊ शकतो. परंतु तुम्ही जुन्नर आंबेगाव तालुक्यात बघितलं की आपण मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री नाही आल्यामुळे पर्यावरण टिकलेलं आहे. त्याचबरोबर ते असं नाही की अजिबात उद्योग नाही, छोटे मोठे आपण 2001 उद्योग आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये चालू आहेत. अनेक प्रकारचे इंजिनिअरिंगचे किंवा बाकीचे विद्यार्थी आपल्याकडे येऊन प्रोजेक्ट घेऊन ह्या शिक्षणमध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये जे त्यांच्या सिलेबसमध्ये आहेत त्याच्या पलीकडचा अभ्यास ते आपल्या GMRTमध्ये येऊन करू शकतात. त्याच्यासाठी निवड प्रक्रिया आहे, ती पूर्ण करावी लागते. आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाचं की मी सांगितलं तुम्हाला की GMRT एवढं मोठं काम करते आहे की आता ह्या शास्त्रामध्ये, रेडिओ खगोलशास्त्रामध्ये आपण उच्च पहिल्या 5 देशामध्ये आपला नंबर लागतो. आणि हे सगळं फक्त आपण नाही म्हणत आहे, जगाने मान्य केलेलं आहे की आपण या रेडिओ खगोलशास्त्रामध्ये GMRT ही पाथफाइंडर टेक्नॉलॉजी म्हणजे GMRTमध्ये जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे ते मार्गदर्शक म्हणून आता एक वेगळ्या प्रकारची रेडिओ दुर्बीण जगातले 15-16 देश मिळून करतात त्याला स्क्वेअर किलोमीटरमध्ये. आणि मला सांगायला आनंद आहे की NCRA त्याची लीड इन्स्टिट्यूट आहे आणि मी त्याच्यात प्रतिनिधित्व करतो भारताचं. तर हे कशासाठी की आत्ता जे मेगा सायन्स प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये अनेक संधी भारतीय तरुणांना मिळणार आहेत. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटल्स अभ्यास करावे लागतील, कारण हे मूलभूत संशोधन आहे. याच्यामध्ये अप्लाइड रिसर्च असेल तर तुम्हाला त्याचं आर्थिक बाजू आहे, पण हे फंडामेंटल्स असल्यामुळे तुम्हाला ताबडतोब आर्थिक नाही, पण जोपर्यंत तुम्ही फंडामेंटल्स नाही करत तोपर्यंत अप्लाइड पण करता येत नाही, हेही तितकंच कारण. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना, शास्त्राच्या विद्यार्थ्यांना आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात संधी येणाऱ्या काळामध्ये निश्चित आहेत. कारण भारत सरकारने अशा आंतरराष्ट्रीय मेगा सायन्स प्रकल्पामध्ये अनेक गुंतवणूक केलेली आहेत, करत आहेत. आणि जगातले इतर देशांच्या मानाने आपला देश तरुण देश आहे आणि ह्याच तरुणांना पुढच्या 10 ते 15 वर्षात इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाव आहे. आपले सॉफ्टवेअरमध्ये आपण आता ऑलरेडी SKसाठी कॉन्ट्रीब्यूट करत आहोत, हार्डवेअरमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहोत. तर हे सगळं काय करतोय आपण की ह्या प्रकल्पाला भारतामधले जी क्षमता आहे, उत्पादन क्षमता आहे, तिथं ते हे बनवायचं त्या क्वालिटीचं इंटरनॅशनल, आणि आपण इथून ते त्या प्रोजेक्टसाठी सप्लाय करायचं की जेणेकरून आपल्या इंडस्ट्रीचा पण फायदा होईल आणि तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये स्पर्धा करणंही सोपं होईल. तर एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणाचं काम, दिशा देण्याचं काम आता सध्या GMRTने सुरुवात केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रकारच्या संधी ह्या GMRT सारख्या प्रोजेक्टमुळे उपलब्ध होणार आहेत. सर, आता थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे मी वळते. तर जुन्नर तालुका हा निसर्गाने नटलेला तालुका आहे. मग कुठेतरी GMRTमुळे असं होतं का की निसर्गाचा ऱ्हास होतोय, किंवा आपण पाहतो की रेडिओ लहरी असतील किंवा या सगळ्यांमुळे पक्ष्यांना कुठेतरी त्रास होतो? मी तर उलट ह्याच्यामध्ये असं पूर्णपणे तुमचं हे सांगेल की GMRTमुळे निसर्गाचं आणि पर्यावरणाचं रक्षण झालेलं आहे. कारण आपण ज्या रेडिओ लहरी ग्रहण करतोय, आपण कुठल्याही रेडिओ लहरी मोबाईल टॉवरसारख्या सोडत नाही होत. ज्याला त्रास झाला तो मोबाईल टॉवर्सने होतोय किंवा मोबाईलच्या जे कॉन्सन्ट्रेटेड सिग्नल, आपण कुठल्याही प्रकारचे सिग्नल अवकाशात सोडत नाही. इथेही जो आपण जिथे बसलेलो आहोत तिथेही आता आपल्यापर्यंत सिग्नल येत आहेत. GMRT फक्त ते घेते आणि त्याच्यावरती प्रक्रिया करते. त्यामुळे GMRTच्या अँटेनावरती पक्ष्यांची घरटी आहेत. GMRTच्या परिसरात असंख्य प्रकारचे चिमण्या आहेत, पक्षी. तुम्ही जर का पक्षी निरीक्षणाला GMRT सारखं ठिकाण नाही,
40 ते 45 वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघतात. आरामशीर सगळे तुम्हाला जंगली प्राणी तुम्हाला जीएमआरटीचे सानिध्यात दिसतील. जीएमआरटीमध्ये 2.5 ते 3 लाख झाडं आज डौलाने वावरत आहेत. हे सगळंच कारण कशासाठी की मुळात जे जनक होते दोघंही, डॉक्टर भाभा किंवा प्रोफेसर गोविंद स्वरूप, कुठलीही बिल्डिंग सुद्धा एखादं झाड असेल तर ते झाड मध्ये ठेवून त्याच्या भोवती बिल्डिंग फिरेल, पण झाड तोडायचं नाही, हा पहिल्यापासून आदर्श ह्या संस्थेला आहे. त्यामुळे जीएमआरटी पर्यावरणाच्या कधीच विरुद्ध नाही, पर्यावरणाला कधी तिचा तोटा झालेला नाही आणि पर्यावरणावरती कुठलाही परिणाम कुठल्याही सुविधेचा किंवा जीएमआरटीच्या कुठल्याही यंत्रणेचा होत नाही. त्याचं उलट संवर्धनच करायचं काम जीएमआरटीने केलेलं आहे. आणि ह्या ज्या रेडिओ लहरींचं तुम्ही जर बोलताय, ह्या रेडिओ लहरी आपण चालता बोलता येतात, कारण हे सगळं फक्त येत आहेत, आपण त्या घेतोय. ह्या रेडिओ लहरी ज्या दिवसापासून सूर्यचंद्र निर्माण झाले, ब्रह्मांड निर्माण झालं, तेव्हा दिवसापासून त्या येत आहेत. त्याचा कुठलाही परिणाम माणसावरती होत नाही. त्याची काळजी पृथ्वीच्या वरच्या सगळ्या कवचांनी घेतलेली आहे. तर सर, 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस. तर जीएमआरटी तेव्हाच खुली असते आणि अनेक उपक्रम नागरिकांसाठी पण राबवले जातात. तर मला याच्याबद्दल तुमच्याकडून अजून जाणून घ्यायचं आहे. 2002ला मी जेव्हा जीएमआरटीला गेलो एक अधिकारी म्हणून, आणि आपण असं ठरवलं की आपण, लोकांच्या शंका खूप होत्या की काय देणार मग तुम्ही आम्हाला, तुमच्यामुळे उद्योग येत नाही, तुमच्यामुळे रोजगार होणार नाही आहे, मग काय करणार. आमच्याकडे खरंच असं आहे की पैसे तर देऊ शकत नाही कारण मुळातच शासकीय संस्था आहे. मग आपण असं ठरवलं तेव्हा की आपण ज्ञानदानाचं काम करूया, विज्ञानदानाचं काम करूया, आणि म्हणून आपण एक तो विज्ञान दिन सुरू करायचं ठरवलं. मग तो कधी सुरू करायचा, तर आपल्या भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केलं जातं, तर सर CV रामन यांनी त्यांचा जो प्रबंध प्रसिद्ध केला, रामन इफेक्ट, त्याला नंतर नोबेल मिळालं. मग हे कारण वैशिष्ट्य असं आहे, भारतातला पहिला शास्त्रज्ञ की भारतातल्या उपकरणाला भारतातच राहून पहिलं विज्ञानातलं नोबेल मिळवून देणारा तो शास्त्रज्ञ आहे. अनेक वैज्ञानिकांना नोबेल मिळाले पण ते भारताचे रहिवासी नाहीत, ते कुठेतरी जाऊन अमेरिकेत किंवा परदेशात स्थायिक होत आहेत. म्हणून हा जो 28 फेब्रुवारी तो जो त्यांचा दिन आहे की त्या वैज्ञानिक उपकरणाला मिळालेलं नोबेल आहे, त्या दिवशी आपण भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन. मग जीएमआरटीने असं ठरवलं की सुरुवातीला आपणच का करावं, तर त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकांचे समजून सांगता येतील असे मराठी भाषेत आपण तयार केलेले बोर्ड आहेत, विद्यार्थी आहेत आणि आमचे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांना आपण तयार केलं आहे. मग त्याचबरोबर ते आपण काय केलं की जुन्नर, आंबेगाव आणि परिसरातील शाळांचे मुलांना आपण सांगितलं तुमचाही प्रकल्प आपल्याकडे घेऊन या, तुमचे प्रोजेक्ट आहेत, कुठली थीम देत नाही. आमचा उद्देश होता की वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करायचा. मग आम्ही दुसरं जीएमआरटीने आणखीन एक मोठं प्लॅटफॉर्म चालू केलं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना, डिप्लोमाच्या, सायन्सच्या, BSCच्या, की तुमचे प्रोजेक्ट घेऊन या. मग तुम्ही जर का आजचा जीएमआरटीचा विज्ञान दिनाचं स्वरूप बघितलं तर साधारणपणे 100 शाळा, 60 ते 70 कॉलेजेस, 20 शास्त्रीय संस्था आणि जीएमआरटी असं सगळं मिळून जवळपास एक 60-70 हजार स्क्वेअर फूटमध्ये मांडवामध्ये सगळे स्टॉल्स असतात आणि 30 ते 40 हजार लोक आपल्याकडे भेटायला जातात. त्यातनं 4 महत्त्वाचे फायदे येतात की ग्रामीण भागामध्ये एखाद्या शास्त्रीय संस्थेने एवढा मोठा विज्ञान दिन साजरा करणे एकमेव जीएमआरटी संस्था आहे. अनेक विद्यार्थी आपल्याला जे भेटीला देतात त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची, विज्ञानाची, भारताची ओळख तयार होते. त्याचबरोबर ती अनेक शास्त्रीय संस्था आपल्यामध्ये असल्यामुळे त्या वेगवेगळ्या विषयात करिअर करायचं कसं आहे, ते खूप छान उदाहरण तुम्हाला सांगतो. चाकणमधला एक प्रतीकगड माझ्याकडे आला 7वीला असताना आणि तो आम्ही त्याला लिटल न्यूटन्स ग्रुपमध्ये टाकलं. तो ह्या विज्ञान दिनाच्या दिवशी याचा विज्ञान समजून सांगायचा, छोटे छोटे भौतिकशास्त्राचे प्रयोग सांगायचा. तो नंतर मोठा झाला, तो BSc त्याने फिजिक्स केलं, मग त्याला वेगळं काहीतरी करायचं, मग तो माझ्याकडे आला. परत त्याला मग MSc ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये केलं. PhDला त्याचा नंबर फ्री ऑफ कॉस्टमध्ये तैवानला लागला. तैवानमध्ये त्यांनी क्लायमेट चेंजवरती काम इतक्या मोठ्या प्रमाणात केलं आपल्या IITMच्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली, तिथे त्याची PhD झाली आणि आज नॉर्वे सरकारसाठी तो क्लायमेट चेंजसाठी काम करतोय. हे एक त्यातलं एक उदाहरण आहे. असे अनेक उदाहरणं देईल की जीएमआरटीच्या विज्ञान दिनामुळं एकतर एज्युकेशन हब झाला आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये एक वेगळं काहीतरी करू शकतो आपण ह्याची जाणीव झाली. आणि म्हणून हे मी सुरू केलं जीएमआरटी. आज 24 वर्ष झालं जीएमआरटी. कोविडच्या काळामध्ये आपण हे करू शकत नव्हतो म्हणून आम्ही ऑनलाईन जीएमआरटी सायन्स डे सुरू केला. त्याच्यामध्ये काय झालं की मुलांना त्यांच्या प्रोजेक्टचे व्हिडिओ बघायला सांगितले आणि ते आमच्या मोबाईल ॲपद्वारे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज आहेत त्यांच्या माध्यमातून हे ॲप केलं. आणि ह्या वर्षी दुबई, ओमान अशा UAE मधनं
25 प्रोजेक्ट आणि भारतामध्ये 1000 प्रोजेक्ट एवढ्या प्रकल्पांनी ह्या वर्षीचं हे 5वं वर्ष आहे ऑनलाईन सायन्स डे. आणि हे दोन्ही जे विज्ञान दिन आहेत GMRTचे, हे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं भारत सरकारने पण दखल घेतलेले मोठे उपक्रम आहेत. त्याचा फायदा खूप जणांना होत आहे. तो डायरेक्ट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होतोय. सर, तुम्हाला GMRT बद्दल अजून काही सांगायचं आहे? नाही, आपण आता GMRTच्या बद्दल बोलत असताना आपल्याकडे आपण एक जो सांगतोय की मुलांच्या मध्ये सुद्धा एक जी गरज आहे की मूलभूत विज्ञानाकडे मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आता सगळ्या ज्या गोष्टी आपण म्हणतो AI वगैरे, मुलांना प्रत्येक वेळेस सगळं म्हणतात की विज्ञानाने काय दिलं. जर का त्यांनी खूप छानपैकी अभ्यास केला तर AIचा पायच गणित आणि भौतिकशास्त्र आहे. ते जर का त्यांनी केलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर का भारतामध्ये वाढला तर अनेक अशा समस्या आहेत की त्या आपल्याला विज्ञानाच्या दृष्टीने GMRT असेच एक त्यातनं वरती आलेला एक प्रकल्प आहे की जो जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नावलौकिक आहे. तर विद्यार्थी, तुमचे जे प्रेक्षक असतील, विद्यार्थी असतील किंवा त्यांचे जे पालक असतील, तर अशा लोकांनी ही सगळी जी विज्ञान क्षेत्र आहेत त्यांना नक्की भेट द्यायला हवी. मुलांना त्याच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी. मुलांना त्याच्यापासून वेगळं काहीतरी करण्यासाठी, प्रकल्प करण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये, असं नाही मी म्हणत आहे की फक्त खगोल भौतिकशास्त्रामध्येच करावं, कारण हे एक शास्त्र मनाला भुरळ घालणारं शास्त्र आहे. पण अशा अनेक शास्त्र आहेत की त्याच्यामध्ये विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात करू शकतात. यात पालकांची खूप मोठी भूमिका आहे आणि याचा पहिली सुरुवात प्रश्नांनी सुरुवात केली पाहिजे. मुलांना प्रश्न विचारण्याचं शिकवलं पाहिजे. प्रश्न विचारले की विज्ञान आपोआप येईल. धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. म्हणजे GMRT बद्दल ना कुठेतरी वरवर माहिती होती, पण आज तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने आणि इतक्या सोप्या आणि साध्या भाषेत GMRTची माहिती दिली. तर खूप खूप धन्यवाद सर. आणि याचा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना फायदाच होईल, कारण सामान्य लोकांना ही माहिती खूपदा नसते. तर किंवा यामध्ये GMRT मध्ये काय संधी आहेत याच्याबद्दल पण माहिती नसते. तर तुम्ही या सगळ्याच गोष्टींची खूप सविस्तर आणि विस्तृत माहिती दिली. सर, खूप खूप धन्यवाद. आपले पण खूप धन्यवाद आणि आभार. आणि तुमच्या या पॉडकास्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला आवडेल तुम्हाला कधीतरी GMRTला भेट दिली की पुन्हा एकदा भेटूया. नक्की सर, खूप खूप धन्यवाद सर.